नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचे स्वागत. आज आपण कठीण प्रश्नांची उजळणी आणि नक्की येणारे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. जर एका बादलीत 3/5 पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किलो भरते. जर त्या बादलीत 4/5 भाग पाण्याने भरले तर वजन 19 किलो भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन किती? खूप चॅलेंजिंग क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन काय आहे बघा इथे. कुठे चूक करतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर एका बादलीत 3/5 भाग पाण्याने भरला. काय बघूया आपण, बादलीचे वजन कसे असणार आहे? बादलीचे वजन हे त्या रिकाम्या बादलीचं वजन असणार आहे. रिकाम्या बादलीचं वजन जे आपण काय घेऊया, बी घेऊया, आणि जे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असणार आहे ते आपण काय घेऊया, पी असं घेऊया. ओके, पाणी जे आहे ते पी घेऊया आणि रिकाम्या बादलीचं वजन बी घेऊया. आता त्याने काय सांगितलंय, जर एका बादलीत 3/5 त्या बादलीचा जर पाण्याने भरला असेल, म्हणजे बादलीचं वजन बी असणार आहे आणि 3/5 हा एवढा भाग त्या बादलीचा पाण्याने भरला आहे, बरोबर. तर त्यावेळी त्या बादलीचं वजन किती होणार आहे? 15. हे इक्वेशन नंबर 1 असं घेऊया. इक्वेशन नंबर 2 काय येईल बघा. जर त्या बादलीत 4/5 भाग पाण्याने भरला, म्हणजे 4/5 भाग पाण्याने भरला प्लस हे बादलीचं वजन, तर तिचं वजन टोटल किती होणार आहे? 19 किलो भरणार आहे. हे इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आपण काय करूया, जरा सिम्प्लिफाय करून घेऊया. आपण 5 न मल्टिप्लाय करूया. 5b प्लस, आता इथं 5 न मल्टिप्लाय केला, 5b 5 × 3/5p इज इक्वल टू 15 × 5. आता हे काय होईल इक्वेशन, 5b प्लस हे 5 निघून जाईल. 5 ने जेव्हा आपण मल्टिप्लाय करतोय त्यावेळी दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागतंय. 3p इज इक्वल टू 15 × 5 75 आपलं हे इक्वेशन नंबर 3 असेल. आता इक्वेशन नंबर 4 काय असेल, याला पण काय करूया, 5 ने मल्टिप्लाय करूया. 5b प्लस 5 × 4/5 p 19 × 5. तर 5b हे 5 कॅन्सल होईल प्लस 4p इज इक्वल टू 95. इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 म्हणून आपल्याला काय, बीची आणि पीची व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची आहे. इक्वेशन 3 मायनस करूया. आता इक्वेशन 4 काय, 5b प्लस 4p इज इक्वल टू 95 आणि इक्वेशन 3 काय, 5b प्लस 3p इज इक्वल टू 75. आता जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करत असतोय त्यावेळी इथली चिन्ह आपण काय करतोय, बदलतोय. आता 5ला काय चिन्ह आहे, प्लस, इथं मायनस होणार. हे काय आहे, प्लस, इथं मायनस होणार. हे प्लस आहे, इथं मायनस होणार. तर 5 हे प्लस 5 मायनस 5 निघून जातील. हे प्लस 4 मायनस 3p होईल. हे 19 वजा 75 20 होईल. म्हणजे पाण्याचं वजन किती आलं, 20 किलो एवढं पाण्याचं वजन आलं. आता त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलंय, इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारले, पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन किती असं विचारले. आपल्याकडे पाण्याचं वजन आहे जे आपल्याला मिळालंय 20 किलो. त्यानंतर आपल्याला बादलीचं पण त्यामध्ये वजन घ्यावं लागणार आहे. काही मुले काय करतात, पाण्याचे वजन मिळाले 20 किलो, ऑप्शन ए वर क्लिक करतात. पण नाही, बी प्लस पी हे आपलं उत्तर असणार आहे. त्यासाठी बीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावी लागणार आहे. पीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 20 किलो. या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण जेव्हा पी पुट करतोय त्यावेळी आपल्याला बीची व्हॅल्यू मिळाले, बी इज इक्वल टू काय, 3. आता आपलं उत्तर काय असणार आहे, पी प्लस बी, म्हणजे बादलीचं वजन आणि पाण्याचं वजन. पाण्याचं वजन असेल 20, बादलीचं वजन आहे 3 किलो. आपलं उत्तर असेल 23 किलो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. सोलापूर सिटी पोलीस कॉन्स्टेबल 2022 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. 110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे, तर 165 किलोमीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल? अशा प्रकारचे भरपूर क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, परंतु तरीही एक उजळणी म्हणून हा आपण क्वेश्चन इथे घेतोय. ट्रेनची लांबी काय दिलेली आहे, ट्रेनची लांबी 110 मीटर लांबी दिलेली आहे आणि त्याला प्लॅटफॉर्म ओलांडायचा आहे त्या ट्रेनला, ज्याची लांबी आहे, प्लॅटफॉर्मची लांबी आहे 65. किंवा पोल ओलांडायचा असतो त्यावेळी आपण फक्त काय करतो, ट्रेनची लांबी कन्सिडर करतो. आणि ज्यावेळी आपल्याला एखादा बोगदा किंवा प्लॅटफॉर्म
असा ओरडायचा असतो, त्यावेळी आपण काय आपल्याला त्या बोगद्याची किंवा त्या प्लॅटफॉर्मची लांबीसुद्धा कन्सिडर करावी लागते. तर ट्रेनच्या लांबीमध्ये तो आपण ॲड करतो. ट्रेनची लांबी किती आहे, अंतर किती होणार आहे, त्यामुळे इथे ट्रेनची लांबी आहे 110, प्लॅटफॉर्मची लांबी आहे 165. तर वेग दिलेला आहे ट्रेनचा 132 किलोमीटर. आपली उत्तरं कशामध्ये आहेत, सेकंदमध्ये. आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये फाइंड करायचं आन्सर. मीटरमध्ये अंतर आहे आपल्याकडं, उत्तर आहेत सेकंदमध्ये आणि इथं वेग दिलेला आहे किलोमीटर पर हॉवरमध्ये. आपल्याला किलोमीटर पर हॉवरचं मीटर पर सेकंदमध्ये कन्व्हर्जन करताना आपण काय करतोय, मोठ्याकडून छोट्याकडे जातोय, त्यावेळी 5/18 मल्टिप्लाय करतोय आपण त्या स्पीडला. त्याने वेग किती दिलेला आहे, वेग 132 आपल्याला किलोमीटर पर हॉवरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, त्यामुळे 5/18 मल्टिप्लाय करणार आपण. म्हणजे उत्तर गेले 3 मीटर पर सेकंद. हा काय झाला, वेग झाला. अंतर आहे आपल्याकडं, वेग आहे. तर आपल्याला त्याने विचारलं किती वेळ लागेल. वेळ आता कसं फाइंड करतोय आपण, अंतर भागिले वेग. अंतर आहे 275 भागिले वेग आहे 110 भागिले 3, 15/2 म्हणजेच काय 7.5 सेकंद आपल्याला तो प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी वेळ लागणार आहे त्या ट्रेनला 132 किलोमीटर वेगाने. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, 7.5 सेकंद. प्रश्न क्रमांक 3, 5,000 रुपयावर 2 वर्षासाठी 8% प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याजाची रक्कम किती. आता इथं चक्रवाढ व्याजाची रक्कम विचारले त्यांनी. म्हणजेच काय विचारले, आपल्याला व्याज जे आपण काढणार आहे ते विचारले. आता फॉर्म्युला काय असतो चक्रवाढ व्याजाचा, चक्रवाढ व्याज ए मायनस पी. पी जे आपल्याकडे काय आहे, पी 5,000 काय आहे, पी आहे. ए आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणजेच काय चक्रवाढ व्याजाची व्हॅल्यू इज इक्वल टू 1+r डिवायडेड बाय 100चा n. आता हे पी म्हणजे किती आहे आपल्याकडं 5,000. 1+r किती आहे, रेट आर 8% आहे आणि n म्हणजे हे 2 वर्षासाठी आहे. तर अर्धवार्षिक व्याज पण इथं विचारलं जातं आहे. अर्धवार्षिक व्याज म्हणजे काय, जर व्याज दर 6 महिन्यांनी आकारले जात असेल तर त्यावेळी इथं व्हॅल्यू काय होणार, आरची व्हॅल्यू आपण काय घेतोय, आर बाय. आता हे आपण समजावून घेण्यासाठी घेतोय, इथे एक्झाम्पलशी असं काही संबंध नाही इथं. तर अर्धवार्षिक व्याज ज्यावेळी विचारलं असते त्यावेळी r/2 आपण घेतोय आणि जे n दिलेलं असते तो काय करतोय आपण 2n असा घेतोय. तर आता हे आपण एक्झाम्पल पुढे घेऊया. हे 5,000 1+8 डिवायडेड बाय 100 रेज टू 2. 5,000 हे 100 + 8 किती होईल, 108 डिवायडेड बाय 100चा स्क्वेअर. म्हणजेच काय 5,000 × 108 × 108 डिवायडेड बाय 100 × 100. एक बेचोक 2×5 10 आणि हे बेचोक 8. तर 54 गुणुले 108. इथे आपल्याला ए काय मिळालेलं आहे, 5,832. आता त्यांनी काय विचारले इथं, चक्रवाढ व्याजाची रक्कम किती. फक्त व्याज हवं आहे त्यांना, म्हणजेच काय पाहिजे, आय पाहिजे त्यांना, ए मायनस पी. ए काय आहे आपले 5,832 वजा पीची व्हॅल्यू काय 5,000. त्यामुळे आपलं उत्तर असेल 832 रुपये. काय क्रमांक बी आपलं उत्तर असेल 832 रुपये. परीक्षेत अनेकदा 2 किंवा 3 वर्षाच्या व्याजांच्या फरकावर देखील प्रश्न विचारला जातो आहे. त्यावेळी आता हे जे मी सांगणार आहे त्या या क्वेश्चनशी काही संबंध नाही, पण एक तुमची उजळणी म्हणून मी इथे सांगते. डिफरन्स जो असतो आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा 2 वर्षासाठी जर विचारला असेल, त्यांच्या 2 वर्षासाठीचा सरळ व्याज आणि चक्रवाढ यातील डिफरन्स दिला असेल, त्यावेळी आपल्याला रेट फाइंड करायला सांगितलेला असतो. त्यावेळी फॉर्म्युला काय आहे, पी आर डिवायडेड बाय 100चं स्क्वेअर. म्हणजे हा झाला 2 वर्षासाठी CI मायनस SI, म्हणजे चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याजाचा फॉर्म्युला. त्यानंतर 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज डिफरन्स CI मायनस SIचा फॉर्म्युला काय होतोय बघा, पी आर डिवायडेड बाय 100चा स्क्वेअर. हा आहे असा घ्यायचा, पुन्हा 300 + r डिवायडेड बाय 100 हा याचा 3 वर्षासाठीचा फॉर्म्युला आहे.
आता अशा प्रकारचं कोणतंही एक्झाम्पल येऊ दे. व्याजावरचा डिफरन्स म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांतील डिफरन्सवरचं कोणतंही गणित येऊ दे, 2 वर्षासाठी असू दे किंवा 3 वर्षासाठी असू दे, ही 2 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायलाच हवे. त्यानंतर अनेक क्वेश्चन येतो पट काढण्याचा फॉर्म्युला. तर पट काढण्यासाठी एका रकमेची सरळ व्याजाने 10 वर्षात दुप्पट होते, तर व्याजाचा दर किती? अशा प्रकारची गणितं असतात. असं एक्झाम्पल असतं, एका रकमेची सरळ व्याजाने 10 वर्षात दुप्पट होते, तर व्याजाचा दर किती? असा फॉर्म्युला असतो. आता दुप्पट होते म्हणजेच काय होते? दुप्पट होते म्हणजेच 2 - 1 करू शकतोय आपण. त्यावेळी एस-आयचा फॉर्म्युला काय येणार? P × N × R डिवायडेड बाय 100. आता एस-आय 2 - 1 हे 1 आपण इथं लिहिलं, हे 100 इंटू केलं, मग इथं राहिलं काय? P × N × R. आता आपल्याला आर काढायचा, व्याजाचा दर काढायचा आहे. म्हणजेच पी आपण काय घेऊया? 1 होतं, दुप्पट झाले ना त्याची रक्कम, त्यामुळे P1 होतं. एन किती आहे? 10 वर्षात. आर आपल्याला फाइंड करायचं. तर आर कसा येईल? 100 डिवायडेड बाय 10 म्हणजेच आर काय होणार आहे? 10% येणार आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल पण विचारले जातात. 10 वर्षात जर 5 पट होत असेल तर 5 पट होत असेल तर इथं काय होणार? 5 - 1 4 येणार. म्हणजेच काय होणार? 5 पट म्हणजेच काय? 5 - 1 4 त्याचं काय असणार आहे? सरळ व्याज असणार आहे आणि 1 त्याचं काय असणार आहे? पी असणार आहे आणि तो जो रेट असेल तो त्याने दिलेला त्यावरून कन्सिडर करून सेम असं एक्झाम्पल सोडवता येते. अजून एक असा देखील प्रश्न विचारला गेलेला आहे, चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 5 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम किती वर्षात 8 पट होते? तर इथं काय करायचं? काळ आणि पट लिहून घ्यायचे. आता 5 वर्षात त्या रकमेची किती होते? दुप्पट होते. आता इथं काय होईल? पुन्हा अधिक 5 वर्षात काय होणार आहे? म्हणजेच 10 वर्षात काय होणार आहे इथं? 4 पट होणार आहे आणि अजून 5 वर्षांनी म्हणजेच काय 15 वर्षात इथं काय होणार आहे? 8 पट होणार आहे. तीच रक्कम किती वर्षात 8 पट होईल? असं देखील एक्झाम्पल विचारलं, त्यावेळेला आपलं उत्तर काय येईल? 15 येईल. ओके. अशा प्रकारचे एक्झाम्पल चक्रवाढ व्याजावरचे आणि सरळ व्याजावरचे विचारले जातात. ही आपली थोडक्यात अशी उजळणी मी इथे एका क्वेश्चनसाठी घेतलेली आहे. वळूया पुढच्या प्रश्नाला. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा इथे काय? एका शाळेमध्ये 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण शिल्लक आहे. तर त्या शाळेमध्ये अजून 80 मुले नवीन आली, तर ते जेवण मुलांना किती दिवस पुरेल? तर इथे 400 मुलं, ओके. 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतकं जेवण शिल्लक आहे. जर त्या शाळेमध्ये अजून 80 मुलं आली, तर किती होणार आहे तिथे? 480 मुले होणार आहेत. तर तो खाऊ किती दिवस पुरेल मुलांना असं त्यांनी विचारले. आता हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. पण इथे एक क्ल्यू देते मी तुम्हाला. ज्यावेळी आता इथं मुले आपण वाढवतोय, त्यावेळी दिवस काय होणार आहेत? कमी होणार आहेत. म्हणजे इथं डायरेक्टली प्रपोर्शन येणार नाही. इथे इनडायरेक्टली प्रपोर्शन येईल. त्यामुळे या क्वेश्चनचं उत्तर तुम्ही मला फाइंड करून तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 5. 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? 2 अंकी समसंख्या कोणती असणार आहे? 10 आणि शेवटची 2 अंकी समसंख्या कोणती असणार आहे? 98. आता यामधील सर्व संख्यांची समसंख्यांची बेरीज असं विचारला आहे प्रश्न. तर फॉर्म्युला आहे आपल्याकडं समसंख्यांची बेरीजेचा. तर शेवटचा अंक प्लस पहिला अंक. इथं काय करतात मुलं? फॉर्म्युला चुकून लिहितात, इथं मायनस लिहितात. नाही, हा प्लस असतो नेहमी. शेवटचा अंक प्लस पहिला अंक भागिले 2 आणि या दोन्हीमध्ये 10 आणि 98मध्ये किती समसंख्या असतात? म्हणजे ह्या घेऊन इन्क्लुडिंग धिस नंबर 10 आणि 98 हे दोन्ही म्हणजेच किती नंबर येतात ते बघायचं. म्हणजे 10 हा आपला नंबर येणार. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत किती नंबर आहेत? समसंख्या किती आहेत? 5. 21 ते 30 पर्यंत 5 समसंख्या आहेत असे. तर हे सगळे काय असणार आहेत? 5 संख्या असणार आहेत यामध्ये. म्हणजे 5 एके 5, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि 40. 40 समसंख्या असणार आहेत ह्या आणि 10 नंबर ही 41 झाली. 41 आणि ही 92, 94, 96, 98 ह्या किती झाल्या? टोटल 4. ह्या 41 आणि ह्या 4 किती होणार आहेत? 45 नंबर असणार आहेत. म्हणून इथं काय केले आपण? गुणवले 45 केलं. तर शेवटचा अंक कोणता आहे? 98 प्लस 1 प्लस 10 डिवायडेड बाय 2 इंटू 45. तर याचं उत्तर किती असेल? 108 भागिले 2 गुणुले 45 म्हणजेच 54 गुणुले 45 आपलं उत्तर असेल 2430. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6.
प्रश्न क्रमांक 6. जर 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात बनवतात, तर 12 सुतार 12 टेबल किती दिवसात बनवतील? इथं फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. M1 D1 W2 M2 D2 W1. आता हा आपण काळ, काम, वेग हा चॅप्टर आपण घेतलेला आहे. त्यामध्ये इंट्रोडक्शन पार्टमध्येच हा हा पार्ट आपण घेतलेला आहे. माझ्या या लेक्चरला तुम्ही व्हिजिट करू शकता. काळ, काम, वेग चॅप्टर यावरचे आपण व्हिडिओ केलेले आहेत. तर M1 D1 आणि इथं काय असतो W2 असतो आणि M2 D2 आणि W1 हा फॉर्म्युला आहे. आता M1 किती आहेत? 8 सुतार M1. D1 म्हणजेच काय? दिवस म्हणजेच किती? 8 दिवस. W2 म्हणजे किती काम W2 घ्यायचं आहे. इथे किती आहे ते 12 टेबल. त्यानंतर W1 आपला असेल 8 टेबल आणि W2 असेल आपलं 12 टेबल. आता M2 काय आहे इथं? M2 आहे 12 सुतार. 12 सुतार. D2 आपल्याला काढायचं आहे इथं आणि W1 आपल्याला काय घ्यायचं आहे? 8. तर आपण D2 इथं कसं फाइंड करणार? 8 × 8 × 12 डिवायडेड बाय काय होणार हे? 12 × 8. 12 × 8. म्हणजेच आपलं उत्तर किती येईल? D2 किती येईल? 8 दिवस. सोपा आहे प्रश्न, पण एक उजळणी म्हणून हा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. इथं W2 असणार आहे आणि इथं W1 असणार आहे. क्षेत्रफळ 460 चौरस मीटर आहे. जर आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 15% जास्त आहे, तर आयताची लांबी किती? आता आयताची लांबी जी आहे ते काय सांगितलं आहे? 15% जास्त आहे. म्हणजेच काय घेऊ शकतो आपण? रुंदी घेऊया 100x आणि लांबी घेऊया 115x, कारण 15% जास्त आहे. म्हणजेच आता ह्यांचा रेशो फाइंड करूया. 115x भागिले 100x हे 23 भागिले 20. म्हणजे काय लिहूया इथं आपण? 23x लिहूया आणि म्हणजे काय लिहूया? 20x असं लिहूया. ओके. तर आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? रुंदी लांबी गुणुले रुंदी. आता आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 460 चौरस मीटर बरोबर. लांबी आपल्याकडे किती आहे? 23x आणि रुंदी किती आहे? 20x. तर एक्स स्क्वेअरची तर एक्स काय होईल? एक्स स्क्वेअर होईल आणि 23 आणि 20 काय घेऊया? 460 भागिले 23 गुणुले 20. आता हे 23 दोन्ही काय होणार आहे? 46. हे 46ला 46 निघून जाईल. म्हणजेच एक्स स्क्वेअर काय होईल? एक्स काय येईल? 1 येईल बरोबर. एक्स 1 येईल. म्हणजेच आयताची लांबी किती आली? 23x 20x रुंदी आहे. आयताची लांबी आली 23 आणि रुंदी आली 20, कारण एक्सची व्हॅल्यू काय? 1 आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? लांबी इथे विचारले आयताची, त्यामुळे आयताची लांबी येईल 23 मीटर. 23 मीटर अशी आयताची लांबी असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. लक्षात ठेवा मित्रांनो, जिद्द आणि मेहनत असेल तर वर्दी लांब नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच भन्नाट ट्रिक्ससह. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.